हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज तुम्हाला मी किचन ओटा साफ करायचं कसं साफ करते ते तुमच्यावर दाखवते आणि कसं मी ठेवते. मी प्रत्येक वेळी तसंच करते. तर ते तुमच्यावर शेअर करते. आज किचन ओटा साफ करते. त्याच्यानंतर अजून एक पदार्थ बनवणार आहे, ते पण तुमच्यावर शेअर करते. त्याच्या अगोदर स्टाईल बघा, मी पहिले पुसून घेते आणि ते स्वस्तिक काढलं ना, तर मी साफसफाई करताना अजिबात पुसत नाही. कारण की त्याच्यातच रोज मी पूजा करते. ती मी अन्नपूर्णा स्वरूप म्हणून स्वस्तिक काढून ठेवले ते. तर गॅस साफ करते आणि स्वस्तिक आहे ना, ते पुसत नाही. तर रोज न चुकता सकाळ संध्याकाळ त्याची पूजा मी करते. धूप, दीप, अगरबत्ती वगैरे असं ओवाळते त्याचा. तर मी दर गुरुवारीच काढते. पौर्णिमा, अमावास्याला काढते. म्हणजे ह्या 3 टायमिंगला म्हणजे 3 दिवशी काढते. जसं गुरुवार, पौर्णिमा, अमावास्याला शक्य असलं तर मग मंगळवारी. मग शक्यतो ह्या 3च ह्याच्यात काढते. शक्यतो मग तसं ठेवते मी. तर किचन बघा, मी ओटा धुवून घेतला, पहिले घासून घेतलं आणि एक टाईम धुते आणि एक टाईम आहे ना पुसते, असं करते. म्हणजे सकाळी धुतला की संध्याकाळी पुसून काढते. तर किंवा संध्याकाळी धुतलं की सकाळी असतो ना, तर सकाळी स्वयंपाक केला तर एवढा सकाळ-सकाळी एवढं घाण लगेच होत नाही. तर मग सकाळी धुतला ना, तर मग संध्याकाळ फक्त पुसून स्वयंपाक झाला की पुसून घेते. तर संध्याकाळ धुतला ना, तर मग सकाळी घाण असलं तर धुते. घाण नसलं की मग फक्त मी असं पुसून काढते. आता थोडंसं घाण होतं म्हणून मी आता स्वच्छ असं घासून घेतं. किचन ओटा पण घासून घेतला आणि गॅस शेगडी पण माझी घासून घेतली. आणि वायपर आहे, तरी पण मी फडक्यानेच पुसून काढते. तर सगळ्यात फडक्याने पुसलं की सगळं व्यवस्थित घाण निघून जाते. त्याच्यासाठी फडक्यानेच पुसते, म्हणजे सॉरी, डस्टरने. तर असं स्वच्छ 2-3 वेळा असं पुसून घेतलं. त्याच्यानंतर परत एकदम घट्ट चांगलं पिळून पुसून घेतलं. आणि त्याच्यानंतर बघा, मी आता काय-काय ठेवणार ते पण तुमच्यावर शेअर करते. गॅसच्या त्या कोपऱ्याला बघा मी काय-काय ठेवते. खलबत्ता ठेवते, त्याच्यानंतर लोखंड तवा आणि 6 स्टँड आहे म्हणजे गरम ठेवण्याचा, ते कोपऱ्याला ठेवते. त्याच्यानंतर त्याच्या बाजूला स्टँड ठेवते, त्याच्या बाजूला हे तेलाची किटली ठेवते. त्याच्यानंतर त्याच्या बाजूला छोटीशी वाटी आहे ना तेलाची, ती पण ठेवते. आणि मग 2 ना तेलाची बॉटल आहे ना ती ठेवते. आणि शेंगदाणा तेल बरं का संपलं आहे, त्याच्यासाठी मी त्याचंच ओपन ठेवलं म्हणजे. आणि लायटर न चुकता असं मी गॅस साफ केलं आहे की नेहमी माझं असं पहिले लायटर साफ केलेलं असतं. तर घासलं की मग ते खराब होणार आहे. आणि त्या लायटरला तर एक लाल कलरचं लायटर आहे. तर सिलेंडर जेव्हा घेतलं ना, सॉरी, गॅस घेतला ना तेव्हाचं लायटर आहे. आणि दुसरं लायटर आहे ना, पूर्ण स्टीलचं आहे ना, त्याला ना 10 वर्ष होऊन गेले, त्याला 10 वर्ष होऊनच गेले त्याला. अजून त्याला काय झालं नाही. तर बॉटल आहे ना, आता शेंगदाण्याचं तेल आणील तेव्हा त्याच्यात टाकेल. तर रोज खायचं तेल आहे ना, ते किटलीत आहे. तर गॅसवरचे जाळी आणि स्टँड आहे ना, तो पण स्वच्छ असं घासून घेतलं. त्याच्यानंतर तिथं चपातीचा तवा ते ठेवलं आणि गूळ आहे ना, मी विरघळायला ठेवलं. तर आता तेवढा टाईम नाही म्हणून आता थोडंसं गरम करून पूर्ण विरघळवून घेते. ते विरघळते तोपर्यंत हे आहेत ना, सकाळची नाश्त्याची भांडी आणि स्वयंपाकाची भांडी ती घासून घेते. सकाळी पीठ वगैरे मळले त्याचं भांडी घासून घेते. भांडी धुवून झाल्यानंतर किचन ओटा तर धुतलेलंच आहे. तर आता ही भांडी धुवून जाळीत भरून ठेवते. त्याच्यानंतर मग बॉटल आहेत ना आणि जग वगैरे ते पण स्वच्छ असं घासून घेते आणि ते पण भरून घेते आणि किचन ओटा साफ करून घेते. हे बघा, माझी भांडी झाली धुवून आणि ते समोर तिथं खाली ठेवले जाळी, तिथं ठेवायचं. आता इथं स्वयंपाक करायचा, मला एक पदार्थ बनवायचा म्हणून ते भांडी लगेच घासून तिथं ठेवणार आहे. आणि हे बघा, मी बॉटल सगळे घासून घेते. तर सकाळी घासली तर संध्याकाळी घासत नाही, संध्याकाळी घासलं की मग सकाळी घासत नाही. पण रोज न चुकता माझी बॉटल घासलेलं जातं, न चुकता रोज. गॅस, शेगडी हे रोज न चुकता सकाळ नाही तर संध्याकाळ ह्या 2 टायमाला माझे स्वच्छ असते. तर स्वच्छ म्हणजे कसं, सकाळ संध्याकाळचं असं म्हणते. तर सकाळी स्वच्छ केलं ना, तर संध्याकाळी फक्त पुसून काढते. तर संध्याकाळी स्वच्छ पुसून काढलं ना, सकाळी असं स्वच्छ असं पुसून काढते. तर असं असतं माझं. तर बॉटल पण सकाळी गॅस साफ करते त्या टायमालाच मी बॉटल वगैरे घासून भरून ठेवते. तर किचनचं काम आहे ना, किचनचं जेवढं काम आहे किचन ओट्यावरचा, तो एकच टायमाला सगळं करते. असं अर्धं नंतर, अर्धं तेवढं असं नाही करत आहे. किचन ओट्यावर माझं जेवढं काय वस्तू आहे ना, जसं तवा, कढची वगैरे जे काय ठेवलं आहे मी, खलबत्ता वगैरे हे, ते सगळं एका टायमाला धुवून घेते. आता तुम्ही बघितलं ना,
किचन वाटावर काय काय मी ठेवते ते सगळं आहे ना रोज न चुकता धुतलेलं जातं माझं. तर बॉटल धुवून भरून घेतलं आणि बेसिंग पण स्वच्छ असं घासून घेते आणि इथं बघा स्वच्छ धुवून घेते तर सगळं. आणि जे डस्टर आहे ना तर समोर खिडकी आहे ना तिथं एक डस्टर सुकवलेलं ना सकाळी, ते रात्री सुकून ठेवलेलं आहे. तर हा पण आता हे धुते स्वच्छ आणि तिथंच सुकवायला ठेवते. तर लगेच ते 15-20 मिनटं सुकते, कारण की वारा पण भरपूर येतो आणि ऊन पण पडते ना, म्हणून पटकन सुकते, म्हणून तिथं ठेवते ते बरं पडते. हे बघा सुकवलं ना. आणि आता एक पदार्थ बनवते. एक मोठा बाउल घेतलं, त्याच्यात 2 वाटी ना गव्हाचं पीठ घेतलं, त्याच्यानंतर 1 वाटी चण्याचं पीठ घेतलं, त्याच्यानंतर बघा खसखस टाकलं, इलायची पावडर, सुंठ आणि बडीशोप पावडर टाकली आणि बघा खोबरं खिसलेलं ते टाकलं. म्हणजे थोडंसं अर्धी वाटी टाकली तरी लय झालं. तर चांगलं मिसळून घेतलं आणि हे बघा. तर मी गुळाचं पाणी आहे ना गाळून का घेते, थोडंसं खडे असतात त्याच्यासाठी गाळून घेते. तर ते गाळून घेतलं, ते ह्याच्यात टाकलं आणि जेवढं भजीला लागतं ना भजी टाईप तसं मी पीठ ना भिजवून घेते. जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही, मिडियममध्ये. आणि एक कढई घेतलं, कढईत तेल छानपैकी तापवलं. आता समजा मी तुम्हाला सांगते, गोड भजी बनवते. तर हे फेवरेट माझं पण आहे, कार्तिकचं पण आहे. तर गोड भजी बनवते छोटे-छोटे आणि मंद आचेवर गरम करायचं, सॉरी मंद आचेवरच भाजायचं. तर फास्ट केलं की वरचंच भाजते, आतलं तसंच कच्चं राहते. आणि सोडताना गोळे छोटे गोळे सोडायचे. तर लय छोटे सोडायचं आणि त्याच्यात तुम्ही सोडा टाकला तरी पण चालतं, बेकिंग सोडा टाकलं तर चालतंय, पण मी नाही टाकत. भजीचे ना छोटे गोळे टाकून तळून घेते आणि मंद आचेवरच मी भाजते, कारण की परत ते वरचं सगळं भाजते, आतलं कच्चं राहतं तसंच. त्याच्यासाठी मी मंद आचेवरच भाजते आणि जेवढं मंद आचेवर सगळं आतलं पण चांगलं भाजलं जाते. त्याच्यासाठी परत आतलं कच्चं राहते आणि वरचंच भाजून घाते. तुम्ही बघा फास्ट गॅसवर केलं ना वरचंच भाजते, आतलं सगळं असं कच्चं राहते. तर त्या हिशोबाने मी असं हे करते. आता सगळं असं भजी आता तळून घेते आणि त्याच्यात ना खोबऱ्याचं खीस टाकले ना त्याच्यासाठी अजून सुंदर टेस्ट येते. बघा तुम्ही असं करून बघा, कसं लागते ते पण मला सांगा. आणि इथं बघा मी गोड भजी बनवले आणि हे आहे संध्याकाळचं टायमिंग. तर आज फक्त तुम्हाला मी रेसिपी दाखवणार आहे. तर सकाळी मी आपलं गोड भजी बनवल्या आणि संध्याकाळी मी वांग्याचं भरीत बनवणार आहे. असं 5 वांगी आहेत ना, हे बघा त्या गॅसला 2, ह्या गॅसला 3 असे छानपैकी असं भाजून घेते. तर फास्ट गॅसवरच छानपैकी असं भाजून घेते. चांगलं भाजलं आहे आणि वरची सालं आहेत ना ते काळी सगळी काढून घेते, देठं वगैरे सगळं काढून घेते. आता हे वांगी गरम आहे तर त्याच्यासाठी फक्त वरचे सालं काढून घेते आणि काटा चमच्याने ना पूर्ण असं मॅश करून घेते. काटा चमच्याने करा तर पावभाजी मेकरने केलं तरी चालतं. तर मी शक्यतो काटा चमच्याने मॅश करून घेते हे. आणि कांदा असं त्याच्यात जेवढं भरपूर टाकेल ना तेवढं छान लागतं. तर असं कांदा भरपूर टाकणार आहे. तर हे तर वांगं भाजताना तेल लावायचं. आता हे छोटी वांगी होती, साधी म्हणजे साधी रोजची जेवणाची भाजी वांगी होती म्हणून तेल नाही लावलं तरी चालतंय. शक्यतो तेल लावायचं. ते दुसरी असते बघा काळी वांगी, त्याला तेल लावलं तर चालतंय. ती पण आणणार तर ती रेसिपी तुम्हाला दाखवते मी कशी करते. आणि ही चांगली भाजून घेतली आणि मॅश करून घेतली. भरपूर असा कांदा कापून घेतला. आता कढई घेतली, कढईत जिरं टाकलं आणि लसूण भरपूर असं टाकला आणि बघा कांदा पण भरपूर टाकला. असं छानपैकी गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं. त्याच्यानंतर त्याच्यात बघा मी सगळे मसाला टाकते. मी काय मसाला टाकते ते सांगते. आणि मेन म्हणजे सगळे मसाले टाकले ना, मॅगी मसाला थोडा टाकायचा, त्याचं टेस्ट लय छान येतं. किचन किंग, मॅगी मसाला, गोडा मसाला आणि गरम मसाला आणि धना पावडर हे सगळं टाकलं आणि त्याच्यानंतर चांगलं भाजून घेतलं आणि वांग्याचं ते भरीत टाकलं आणि ते पण चांगलं फ्राय करून घेते. चांगलं मिक्स करून घेतलं ना, वरतून बघा मीठ टाकलं, चांगलं मिक्स करून घेते. हे बघा त्याच्यानंतर वरती आहे ना शेंगदाण्याचं कूट टाकते. त्याच्यानंतर अजून टेस्ट चांगली येते आणि गरम चपातीबरोबर तर छान लागते, भाकरीबरोबर छान लागते, चपातीबरोबर छान लागते. आणि शेंगदाण्याचं कूट टाकून मिक्स करून घेतलं आणि वरतून भरपूर अशी कोथिंबीर टाकली. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. वांग्याची भाजी कशी झाली मला नक्की कमेंटमध्ये सांगा.